बाप्पाचं आगमन झालं, आपण उकडीचे मोदक सुद्धा बनवले, पण रोज रोज नैवेद्याला नवीन नवीन करायचं काय, म्हणूनच मी आज एकदम सोपी आणि झटपट अशी रेसिपी म्हणजेच मालपोहे घेऊन आलेले आहे। आणि ह्याची रेसिपी सुद्धा खूप इझी आहे आणि बाप्पाला सर्वात आवडणारं गोडधोड असं आहे। तर आपण आता ह्याची रेसिपी बघूया। मी इथे घेतलेला आहे 1.5 वाटी इतकं मी घेतलेलं आहे मैदा, त्यानंतर घेतलेला आहे मी इथे 1 वाटी गूळ, इथे घेतलेले आहे थोडीशी मी वेलची पूड आणि पाणी घेतलेले। आता आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। तर इथे हा मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी हे 1 वाटी गूळ घेतलेला आहे तो मी ॲड करते आणि गूळ मी व्यवस्थित खवून घेतलेला आहे, मी पावडर गुळाची घेतलेली नाही आहे। त्यानंतर मी यामध्ये ॲड करते हे 1 वाटी इतकं घेतलेलं मैदा पीठ आणि त्यातच ॲड करते ही वेलची पूड। तर मी आता यामध्ये पाणी टाकले आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। सुरुवातीला थोडं हळूहळूच करून घ्यावं लागतं आपल्याला। मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ जरी वापरलात तरी खूप छान त्याचे मालपोहे होतात। आता मी हे ढवळून घेते व्यवस्थित आणि गणपती बाप्पाला हा नैवेद्य म्हणून आज मी करत आहे। एकदम सोपी आणि झटपट अशी होणारी ही आपली रेसिपी आहे, म्हणून म्हटलं व्हिडिओ सुद्धा करूया। तर इथे हे मी आता तयार केलेलं आहे आपलं मालपोह्यासाठी जे लागणारं पीठ होतं ते, आणि मी जास्त पातळ सुद्धा नाही ठेवलेलं आणि जास्त घट्ट सुद्धा नाही ठेवलेलं, मी मीडियम मध्ये ठेवलेलं आहे। आणि मीठ यामध्ये मी स्किप केलेलं आहे कारण बाप्पासाठी त्याचा नैवेद्य म्हणून दाखवणार आहोत, पण जर मीठ तुम्हाला लागत असेल तर तुम्ही घालू शकता। आपल्याला आता हे पीठ व्यवस्थित 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते पीठ जास्त फुलेल। तर आपण आता हे झाकून ठेवूया पीठ। तर बघू शकता मी 10 मिनिटं इथे पीठ ठेवलं आणि किती स्मूथ आणि किती सुंदर असं सॉफ्ट एकदम पीठ आलेलं आहे। आता आपण याचे मालपोहे घालून घेऊया। तर मी इथे हे भिडं ठेवलेलं आहे, त्यात मी आता एक एक करून मालपोहे टाकून घेते। मी 3च इथे टाकून घेते। आता आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तर आता एका साइडने आपल्याला भाजलेले आहेत, आपण दुसऱ्या साइडने आता ते पलटून घेणार आहोत। किती छान कलर आलाय ना, आणि आपल्या दोन्ही साइडनी सेम ब्राउन कलरच व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। आणि एकदम सॉफ्ट आणि एकदम स्पंजी असे हे आपले मालपोहे करून तयार होतात। आता आपल्याला हे व्यवस्थित दोन्ही साइडनी भाजून घ्यायचे आहेत। आता इकडून आपल्याला थोडेसे कच्चे दिसतात म्हणून मी थोडे अजून परतून घेते। खूप सुंदर कलर आलेला आहे, बघू शकता। आणि ह्याचा जो स्ट्रक्चर आहे तो एकदम डोरा केक सारखा येतो, सॉफ्ट आणि एकदम स्पंजी असा येतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतं। यामध्ये तुम्ही हळद जरी ॲड केलात तरी सुद्धा खूप छान त्याला कलर दिसतो, पण मी पूर्ण जी हळद आहे ती स्किप करते। व्हिडिओमध्ये मी जे तेल टाकलं होतं ते मी खूप कमी प्रमाणात तेल टाकलं होतं, पण काही वेळेस तुम्ही कढईत सुद्धा ते तळू सुद्धा शकताय। मी फक्त शॅलो फ्राय करून घेते, कारण जास्त तेलामध्ये पण जेव्हा हे टाकतो तेव्हा ते अंगावर उडण्याची शक्यता जास्त असते। आणि चुलीवरचा जो जाळ आहे तो आपल्याला थोडा मेंटेन मध्येच ठेवायचा आहे, किंवा गॅस जर तुम्ही करत असाल तर मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचं आहे आपल्याला। जास्त एकदम हाय फ्लेमवर आपल्याला ते भाजायचे नाही आहे, त्यामुळे आतून कच्चे राहून फक्त वरवरून त्याला कलर येण्याची शक्यता असते। तर आता हे आपले एकदम ब्राउनिश असे कलर झालेला आहे, मी आता हे काढून घेते आणि सेम पद्धतीने मी दुसरे सुद्धा मालपोहे टाकून घेत आहे। तर आता आपण इथे हे जे मालपोहे एकदम गोडधोड असे बाप्पासाठी नैवेद्य बनवून तयार आहे। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। आणि हो बघू शकता किती सॉफ्ट एकदम असे झालेले आहेत, खूप सुंदर असे झालेले आहेत आपले मालपोहे बनून। तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।